हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिलॅटिक्स. तर मित्रांनो, जसं की फॉरेस्ट एक्झाम आता परवा झाली होती JEE साठी 2023. तर त्यातले काही क्वेश्चन्स जे आहेत आपल्याला मेमरी बेस्ड भेटलेले आहेत. सो आपण त्याच्यावर थोडं डिस्कस करू. ह्यावेळेस आपण थोडं वेगळ्या स्टाईलनी बघणार आहे की जे क्वेश्चन्सचे जे कन्सेप्ट्स आहेत मेन ते जे पण खाली तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला सोल्युशन्स जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत. सो ह्यामध्ये जे फर्स्ट टॉपिक ज्याच्यावर पडलं होतं, बिल्डिंग मटेरियल. ऑब्वियसली बिल्डिंग मटेरियलवर क्वेश्चन्स होते. काही RCC, सॉईल, सॉम असे वेरियस टॉपिक्सवर आपल्या सब्जेक्ट्सवर क्वेश्चन्स बघायला भेटले. तर त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे फ्रेंड्स, तो रिटार्डरवर होता. रिटार्डर जे की नॉर्मली विचारतं की विच ऑफ द फॉलोइंग इज रिटार्डर, किंवा कुठलं रिटार्डर आपण यूज करतो टू इन्क्रीज द सेटिंग टाईम ऑफ कॉन्क्रीट. तर कॅल्शियम सल्फेट किंवा जिप्सम जे मोस्ट कॉमन रिटार्डर आहे. त्यानंतर शुगर. असे वेरियस रिटार्डर्स आहेत, आपण बघू. ते कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमधला क्वेश्चन होता. त्यानंतर वर्कॅबिलिटीवर कन्सेप्ट होतं किंवा चार्ट पडला असेल. तर जसं जसं मुलांकडून भेटलेला आहे डाटा, तर मेन टॉपिक जो आहे त्याचा जो मेन पॉईंट आहे त्यावरनं डिस्क्रिप्शन देतो तुम्हाला की वर्कॅबिलिटीवर कन्सेप्ट, त्या वर्कॅबिलिटीच्या कन्सेप्टवर, रिटार्डर्सवर, ब्रिकची क्वांटिटी विचारली होती मोस्टली, की 1 मीटर क्यूबला जर 500 ब्रिक्स वापरतात तर 5 मीटर क्यूबला किती, 2500. तर जवळपास असे कन्सेप्ट्स विचारले होते. नंबर ऑफ सॅम्पल्स फॉर क्यूब्स, फ्रिक्वेन्सी RCC मधला क्वेश्चन होता. स्लॅबचं प्रॉप स्ट्रिपिंग टाईम किंवा प्रॉपचं रिमूव्हल पिरियड, फॉर्मवर्क रिमूव्हल पिरियड RCC मधला क्वेश्चन. वॉइड रेशोवर न्यूमरिकल होता सॉईल मेकॅनिक्समधला. पोरॉसिटी फॉर्म्युला विचारला होता जनरली. तर ह्यामध्ये जे रिलेशन आहे E/S=M/G, हे रिलेशन मोस्टली खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर जे वॉइड रेशोवर आणि पोरोसिटीवर रिलेशन आहे N/1 - N किंवा N=E/1 + E. तर हे जे रिलेशन आहे ह्याच्यावर पण क्वेश्चन्स बघायला भेटले. त्यानंतर सॅच्युरेटेड युनिट वेटवर पण तुम्हाला काही क्वेश्चन्स बघायला भेटले. डिफ्लेक्शन ऑफ बीम, इसेंट्रिसिटी, डायरेक्ट स्ट्रेस, हे सॉममधला जो पार्ट आहे. तर डिफ्लेक्शनचा जो चार्ट आहे दिलेला होता, सरळ त्यातले क्वेश्चन्स बघायला भेटतात. आणि नेहमी त्याच टाईपचे क्वेश्चन्स फिरून तेच विचारतात. त्यानंतर युनिट्स ऑफ मेजरमेंट, जो एस्टिमेटिंगचं पार्ट आहे त्यामध्ये चौकटचं युनिट ऑफ मेजरमेंट विचारलं होतं. मीटर क्यूबमध्ये आपण मेजर करतो. त्यानंतर WCBचं कॅल्क्युलेशन सर्वेमध्ये, हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन म्हणू शकता तुम्ही, की जनरली तुम्ही जे WCB मेजर करता विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ मेजर करता, आणि जेव्हा तुम्ही RB मेजर करता तेव्हा नॉर्थ किंवा साऊथ जे पण जवळ आहे दोघांपैकी एक कुठलं तरी कन्सिडर करून तुम्ही रिड्यूस बेरिंग किंवा RB म्हणतो आपण त्याला, तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता आणि त्यानुसार WCB असेल RB असेल कॅल्क्युलेट करून काढू शकता. त्यानंतर सर्वेचा पार्ट होता ऑब्व्हियसली. त्यानंतर मोस्टली एफ्लुएंट टँक, सर्वे प्लॅन, हायवे अलाइनमेंट, असे काही 15-16 क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यावर हा एक डाटा जो आहे बऱ्यापैकी भेटलेला आहे. तर जेवढे पण कन्सेप्ट्स मेन पॉईंट्स होते त्याच्या रिलेटेड जो डाटा आहे, वर्कॅबिलिटी म्हणजे काय, तर वर्कॅबिलिटी म्हणजे एफर्ट रिक्वायर्ड टू मॅनिपुलेट द कॉन्क्रीट मिक्सचर विथ मिनिमम सेग्रिगेशन, किंवा ईज विथ विच, जसं की आपली नॉर्मल डेफिनेशन आहे की ईज विथ विच कॉन्क्रीट कॅन बी प्लेस्ड कॉम्पॅक्टेड विदाउट बीइंग सेग्रिगेटेड ऑर ब्लिडिंग. तर ही जी नॉर्मल डेफिनेशन आहे की आपण कॉन्क्रीटला इझिली प्लेस करू शकतो, कॉम्पॅक्ट करू शकतो, ते जे एफर्ट आहे रिक्वायर्ड टू मॅनिपुलेट कॉन्क्रीट मिक्सचर, त्यालाच आपण वर्कॅबिलिटी म्हणतो कॉन्क्रीटची. तर वर्कॅबिलिटीचा अजून एक फॉर्म आहे की वर्कॅबिलिटी अफेक्ट कशी होती, फॅक्टर्स अफेक्टिंग वर्कॅबिलिटी कुठले. एक आहे वॉटर सिमेंट रेशो तुमचा. त्यानंतर ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट प्रॉपर्टीज, टाईम अँड टेम्परेचर, सिमेंट मिक्सचर की वॉटर सिमेंट रेशोनुसार काय होणार आहे बघा. जर तुम्ही पाणी ॲड करत गेला कॉन्क्रीटमध्ये, तर ऑब्व्हियसली त्याचं जी पेस्ट आहे ती अजून थिन होणार आहे, कन्सिस्टंट होणार आहे. तर वॉटर सिमेंट रेशो जर वाढला तर वर्कॅबिलिटी तुमची वाढेल डेफिनेटली. आणि पण स्ट्रेंथ जी आहे ती डिक्रीज होईल. हा कोणी लॉ दिलेला आहे, हा जो लॉ आहे की वॉटर सिमेंट जसं इन्क्रीज होतं तशी स्ट्रेंथ डिक्रीज होती कॉन्क्रीटची. डफ ॲब्राहम नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी हा
जो इम्पॉर्टंट लॉ आहे दिलेला आणि बऱ्यापैकी एक्झाम्सला तो विचारलेला आहे आणि विचारणार ह्यापुढं पण. त्यानंतर ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेटवर की ॲज इन्क्रीज इन ॲग्रिगेट टू सिमेंट रेशो, ॲग्रिगेट टू सिमेंट रेशो जर वाढला तर डेफिनेटली वर्कॅबिलिटी डिक्रीज होईल. आणि राऊंडेड ॲग्रिगेट हॅव हायर वर्कॅबिलिटी अँड ऑकर्स सेग्रिगेशन. जसं म्हणलेलं की राऊंडेड ॲग्रिगेटची अँग्युलर ॲग्रिगेटपेक्षा वर्कॅबिलिटी चांगली असते आणि अँग्युलर ॲग्रिगेटमध्ये स्ट्रेंथ चांगली असते. त्यानंतर टाईम टेम्परेचरनुसार हाय टेम्परेचर डिक्रीजेस वर्कॅबिलिटी आणि जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं वर्कॅबिलिटी हळूहळू कमी होईल. इन्क्रीज इन सिमेंट फायनेस विल डिक्रीज द वर्कॅबिलिटी. यूज ऑफ न्यू सिमेंट, बघा जसं जसं तुम्ही नवीन जर सिमेंट वापरलं कन्स्ट्रक्शनमध्ये तर त्याची वर्कॅबिलिटी डिक्रीज होईल. ॲडमिक्चर्स इन्क्रीज वर्कॅबिलिटी, जसं की सुपर प्लास्टिसायझरचा रोल तोच आहे किंवा वॉटर रिड्युसर्स आहे आणि वर्कॅबिलिटी इन्क्रीज करतात. मोस्टली जे टेस्ट आपण करतो वर्कॅबिलिटीसाठी ते कुठल्या स्लंप कोण टेस्ट आहे, फ्लो टेबल आहे, कॉम्पॅक्शन केलीबॉल टेस्ट आहे, त्यानंतर VB कन्सिस्टोमीटर, कॉम्पॅक्शन फॅक्टर, असे वेरियस ह्यामध्ये जे हॉपर्स वापरतात 1, 2, 3. आणि त्यानंतर ही जी आहे केलीबॉल टेस्ट प्लास्टिक कॉन्क्रीटची वर्कॅबिलिटी काढायला आपण मोस्टली वापरतो. त्यानंतर फील्ड टेस्ट आहे आणि मोस्टली त्यानंतर स्लंप टेस्ट जी आहे ही पण फील्ड टेस्ट आहे. ह्यामध्ये 10, 20, 30 खूपदा विचारलेलं आहे. 10 त्याचा जो वरचा डायमीटर आहे, खालचा 20 आणि त्याची जी हाईट आहे स्लंप कोणची ती 30. हे सगळं सेंटीमीटर्समध्ये आपण मेजर करतो. तर 10, 20, 30 ह्याच्यामध्ये मोस्टली हेच विचारलेलं आहे आजपर्यंत. त्यानंतर हा जो चार्ट आहे ह्यामध्ये तुम्हाला वेरियस जे इम्पॉर्टंट फॅक्च्युअल डाटा जो आहे की स्लम टेस्टमध्ये जे मेजरमेंट करतो आपण ते MM करतो. कॉम्पॅक्शन फॅक्टर असतो पार्टली अपॉन फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचा जो एक फॅक्टर आलेला आहे कॉम्पॅक्शन फॅक्टर म्हणतो. वर्कॅबिलिटी VB टेस्टमध्ये पण जनरली सेकंड्समध्ये आपण टाईम मेजर करतो. तर ह्यामध्ये जनरली स्लम कोण टेस्ट आहे ती ॲज पर IS 456 2000 दिलेली आहे. कॉम्पॅक्शन फॅक्टरला पण त्यामध्ये पण ॲज पर हे जे ऑथर आहेत नेव्हले तर त्यानुसार आपण मेजर करतो AM नेव्हले. त्यानंतर IS 1199 नुसार आपण काय करतो VB टेस्ट जी आहे ती काउंट करतो. डिग्री ऑफ वर्कॅबिलिटी लो, व्हेरी लो, मीडियम, हाय यानुसार आपण मेजर करतो. आणि त्यानुसार स्लंपची व्हॅल्यू आहे 0 to 25, 25 to 50, 50 to 100, 100 to 150 हे नॉर्मल डाटा आहे. आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर बघा 0.78, मग त्यानंतर 0.85, 0.92 आणि ग्रेटर देन 0.95. आणि VBची व्हॅल्यू आहे 20 to 10 सेकंड्स. ही असं जरी दिलेलं असेल तर जनरली तुम्ही 20 मॅक्सिमम टू मिनिमम जावा. 20 to 10, 10 to 5, 5 to 3, 3 to 1. तर अशा प्रकारे IS 1199 कशासाठी वापरता तुम्ही वर्कॅबिलिटीसाठी MPSCला क्वेश्चन होतं. तर बऱ्यापैकी असे जे IS कोड्स आहेत किंवा जे नॉर्मल जो डाटा फॅक्च्युअल तोही विचारलेला आहे ह्याच्या आधीच्या एक्झाम्सला. त्यानंतर हा पण एक चार्ट आहे, कधी कधी विचारतात की रेनफोर्स फाउंडेशन वॉलसाठी मॅक्झिमम किती, मिनिमम स्लंपची व्हॅल्यू किती आहे तर 75 mm, 25 mm. तसंच प्लेन फुटिंग केसन्सला 75 to 25. नंतर बीम किंवा रेनफोर्स वॉलला 125, बिल्डिंग कॉलम आणि पेवमेंट स्लॅबला 75, 25, मास कॉन्क्रीटला 50 to 25. तर अशा प्रकारचे पण तुम्हाला व्हॅल्यूज कधी कधी विचारतात. त्यानंतर जसं म्हणलं की एफ्लुएंट टँकवर क्वेश्चन होता. तर नॉर्मली तुमचा जो वेस्ट वॉटर ट्रीटमेंटचा जो प्लांट आहे त्यानंतर रॉ सीवेज तो स्क्रीनमधून पास करताना तर कम्युनिकेटर्स असतात. त्यानंतर ग्रीड चेंबरमध्ये येतो. त्यानंतर प्रायमरी क्लॅरिफायर, त्यानंतर प्रायमरी एफ्लुएंट, त्यानंतर रॉ प्रायमरी स्लज जे आहे ते डिस्पोज होतं बाहेर. त्यानंतर एरिएशन टँक, मग सेकंडरी ट्रीटमेंट चालू होती इथं. तर अशा प्रकारचे जे ट्रीटमेंट प्रोसेस चालू असतात त्यामध्ये जे एफ्लुएंट बाहेर पडत राहतात त्यासाठी जो टँक आहे एफ्लुएंट टँक आपण वापरतो. तर हे नॉर्मली ह्याच्यावर पण क्वेश्चन्स बघायला भेटला. त्यानंतर अजून जो फर्स्ट क्वेश्चन होता आपला जो आहे रिटार्डरवर. रिटार्डर जसं म्हणलं की रिटार्डरचा रोल काय की रिटार्डर इन्क्रीजेस द सेटिंग टाईम ऑफ सिमेंट किंवा ॲक्सिलरेटर रिड्यूसेस द सेटिंग टाईम. आणि रिटार्डर काय करतो इन्क्रीज द इनिशियल सेटिंग टाईम. म्हणजे इनिशियल सेटिंग टाईम जनरली जी 30 मिनिट्स असते समजा
तर तुम्ही रिटार्डर टाकला तर तो टाईम 50-60 म्हणजे वाढू शकतो, म्हणजे इन्क्रीज करायला हेल्प होतं तो टाईम जो इनिशियल सेटचा असतो. त्यानंतर सम कॉमनली यूज रिटार्डर कुठले कुठले आहेत, तर मोस्टली जनरली आपण जे रिटार्डर्स वापरतो, जिप्सम, कॅल्शियम सल्फेट, फ्लोरेट, त्यानंतर बोरेट, त्यानंतर मॅग्नेशियम सॉल्ट, लीड, झिंक, फॉस्फेट. तर असे बरेचसे रिटार्डर्स जे आहेत की ते तुम्ही यूज करू शकता. NH4, सोडियम, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, हायड्रोकार्बोक्झिलिक ॲसिड्स. त्यानंतर सम कॉमनली यूज ॲक्सेलरेटर पण उद्या विचारतील. आज तुम्हाला रिटार्डर विचारलं तर उद्या ॲक्सेलरेटर विचारतील. मोस्ट इम्पॉर्टंट कॅल्शियम क्लोराईड आहे. त्यानंतर पोटॅशियम कार्बाईड, क्लोराईड असं जिथं शब्द येईल मोस्टली ते ॲक्सेलरेटर्समध्ये काउंट करा. रिटार्डरमध्ये जिप्सम, सल्फेट्स, हे ते वेगळे वेगळे, शुगर पण येऊ शकतं, सॉल्ट, शुगर. तर असे बरेच जे आहेत रिटार्डर्स तुम्ही हे करू शकता. अँड हिअर बोथ कॅल्शियम सल्फेट अँड जिप्सम आर करेक्ट, बट मोस्ट ॲप्रोप्रिएट जिप्सम. जर जिप्सम असेल आणि दोन्ही पण ऑप्शन असतील तर तेव्हा जिप्सम द्यायचं असेल. पण जेव्हा तुमच्याकडं कॅल्शियम सल्फेट आणि जिप्सम तर ऑलमोस्ट सेमच आहेत दोन्ही, पण त्यामध्ये पण जर समजा दोन्ही ऑप्शनमध्ये असतील तर तुम्हाला जिप्सम करायचं होतं. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट कॉमन रिटार्डर यूज. त्यानंतर ब्रिक्सची पण क्वांटिटी विचारली होती की 1 मीटर क्यूबला किती ब्रिक्स. तर नॉर्मली आपण वाचतो की 500 जे मॉड्युलर ब्रिकची साईज आहे 19x9x9, म्हणजे ही जर सेंटीमीटरमध्ये मी कन्सिडर केली तर 19 सेंटीमीटर बाय 9x9 सेंटीमीटरची जी 1 मीटर क्यूबला, म्हणजे 1x1x1 मीटर क्यूबचं जर तुम्ही कन्स्ट्रक्शन करायचं झालं तर किती ब्रिक्स, 500 ब्रिक्स बसतील ह्यामध्ये. तर नॉर्मली 1 मीटर क्यूबला 500 ब्रिक्स लागतात. तर 5 मीटर क्यूबला किती होतात, इंटू 5 करा, दॅट इज 2500 ब्रिक्स. त्यानंतर टाईप्स ऑफ फॉर्मवर्क्समध्ये पण क्वेश्चन्स बघायला भेटले. वर्टिकल फॉर्मवर्कला जनरली आपण 16 to 24 hours मध्ये हे करतो. आणि जर तुम्ही आधीचा IS कोड वापरला असेल तर त्यामध्ये 48 तासापर्यंतचं लिमिट होतं, पण तो जुना IS कोड होता. हा जो आहे 456 2000 नुसार तुम्हाला विचारतात, आणि आधीचा जो 1978 होता त्यामध्ये थोडासा फरक आहे डाटामध्ये, बाकी सगळं सेम आहे. त्यानंतर सॉफ्ट फॉर्मवर्कवर विचारलं तर सॉफ्ट फॉर्मवर्क जर विचारलं स्लॅबसाठी तर 3 days, आणि बीमसाठी सॉफ्ट फॉर्मवर्क विचारलं तर 7 days. त्यानंतर प्रॉप्स इन स्लॅब आणि प्रॉप्स इन बीम्स. तर प्रॉप्स इन स्लॅबसाठी 2 परत व्हॅल्यूज येणार, 4.5 पर्यंत आणि 4.5 पेक्षा वर जर स्पॅन असेल तर 7 आणि 14. आणि प्रॉप्स इन बीम्स आणि आर्चेसमध्ये 6 मीटरपर्यंत आणि 6च्या वरपर्यंत तर 14 आणि 21. तर ह्यामध्ये सिम्पली लक्षात ठेवायचं तुम्हाला की एक वर्टिकल असतं, एक हॉरिझॉन्टल असतं. तर वर्टिकलमध्ये मोस्टली 1 डेपर्यंत म्हणू शकता, आणि कारण 1च आहे, एकच वर्टिकल आहे. हॉरिझॉन्टलमध्ये कसे पडतात पार्ट्स, हॉरिझॉन्टलमध्ये 2 पार्ट पडतात, एक स्लॅब आणि दुसरा बीम. तर स्लॅबमध्ये पण 2 पार्ट आणि बीममध्ये पण 2 पार्ट पडतात परत, असं लक्षात ठेवा, सोपं जाईल. त्यानंतर इथं सॉफिट आणि इथं प्रॉप, इथं पण सॉफिट, इथं प्रॉप. त्यानंतर सॉफिटमध्ये एकच व्हॅल्यू आहे, कधी पण लक्षात ठेवा. प्रॉपमध्ये 2 व्हॅल्यू आहेत. सॉफिटमध्ये एकच व्हॅल्यू ती कुठली आहे, सॉफिटमध्ये ही 3 आहे. तर ही पुढची जी झाली बीमसाठी ही 7 असणार आहे. बघा 3 आणि ही 7 ही आपण लिहिली. आणि इथं तर डेफिनेटली 1 डे घ्यायचं, म्हणजे 1 डे म्हणजे 24 hours. म्हणजे तुम्हाला एकच व्हॅल्यू लक्षात ठेवायची प्रत्येकाची. एक लक्षात ठेवण्यासाठी फक्त माइंड मॅपसारखं करू शकता तुम्ही. आणि प्रॉपमध्ये जर तुम्ही म्हणलात तर अप टू 4.5 आणि ग्रेटर दॅन 4.5, आणि इथं 6 आणि ग्रेटर दॅन 6 असं लक्षात ठेवू शकता. आणि 4.5ला जनरली इथं जर 3 घेतलं आहे तर उरलं काय 7 आणि त्याच्यानंतरचं 14, आणि इकडं 7 घेतलं आहे तर इथं 14 आणि इथं 21. तर मोस्टली 7च्या टेबलमध्ये 3, 7, 14, 21 असे जे आकडे आहेत तेच घ्यायचे. 3, 7, 14, 21 याच्या पलीकडे आकडे घ्यायचेच नाही आहेत, कारण चुकायचे चान्सेस तुमचे पूर्ण 0 होऊन जातात. 3, 14, 21 आणि 7 ह्या 4मधलेच तुम्हाला आकडे इथं घ्यायचे आहेत. तर त्यानुसार तुम्ही पाठ करू शकता. त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन वॉइड रेशो, युनिट वेट, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. तर ह्याच्यावर पण आपण बोललेलोच आहे की पोरोसिटीज फॉर्म्युला E/1 + E हा विचारला असेल तर मोस्टली ह्याच्यावर क्वेश्चन्स बघायला भेटले, किंवा N = E/1 + E = N/1 - N.
तर हे जे बेसिक फॉर्म्युलेज आहेत इंडेक्स प्रॉपर्टीज जे वर्षानुवर्ष म्हणजे मोस्टली डिप्लोमापासून जे मुलं वाचतात ते नॉर्मली तेच काही गोष्टी बघण्यात आलेल्या आहेत. तर त्यात काय वेगळं नव्हतं. आणि हा जो फॉर्म्युला आहे युनिट वेटचा की ह्यामध्ये जी प्लस एस ई इंटू गॅमा डब्ल्यू ओवर 1 + ई हा फॉर्म्युला नॉर्मली सगळं असतात. ह्यामध्ये फक्त त्यांनी सॅच्युरेटेड विचारलं होतं. सॅच्युरेटेडसाठी कंडिशन काय की तुमचं डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 होऊन जातं. तर ही जी व्हॅल्यू ही 1 झाली तर जी प्लस ई ओवर 1 + ई इंटू गॅमा डब्ल्यू बस ही व्हॅल्यू तुमची इम्पॉर्टंट होती आणि करेक्ट होती. तर हा एक सिम्पल फॉर्म्युला विचारला होता डिग्री ऑफ सॅच्युरेशनसाठी. त्यानंतर बाकीच्या गोष्टी जर म्हणलं तर डिफ्लेक्शनवर तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स बघायला भेटतात दरवेळेस आणि आज पण यावेळेस पण फॉरेस्टला रिपीट झालेले आहेत. तर कॅन्टिलिव्हर बीमचं डिफ्लेक्शन एकतर विचारतात किंवा सिम्पली सपोर्टेड दोनच बीम्सचं मोस्टली विचारतात. फिक्स बीमचंही विचारू शकतात भविष्यात, काही सांगू शकत नाही आपण. तर आपल्या जे बाकीचे जे नोट्स आहेत त्यामध्ये सगळेच दिलेले आहेत. पण इथं एक स्टँडर्ड फॉर्मॅट जो आहे एक 5-6 व्हॅल्यूज मी फॉर डेमो घेतलेले आहेत आणि त्यातलेच काही पडलेले आहेत तुमच्या एक्झामला फॉरेस्टच्या. तर इथं जे आहे ml/e आहे आणि इथं ml²/2e आहे. त्यानंतर इथं WL²/2e आहे, WL³/3e आहे. तर इथं 2 इथं 3 इथं 1 इथं 2 तर नॉर्मली ट्रिकसारखं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर कॅन्टिलिव्हर विथ UDL असेल तर WL³/6e आणि WL⁴/8e आहे. तर UDLला डबल होऊन जाते खालची व्हॅल्यू, एवढं लक्षात ठेवा. 3चं 6 4चं 8. त्यानंतर UVLला बघा WL³/24e आहे, WL⁴/30e आहे. तर हे कसं लक्षात ठेवायचं, हे नॉर्मली तुमचं जे UDL आहे UDL म्हणजे हे नॉर्मली रेक्टँगल असतं, रेक्टँगल. तर हे जे UVL आहे हे ट्रायंगल आहे, बरोबर आहे, ट्रायंगल आहे. त्यामुळे ह्याला काय करायचं तुम्हाला, जे 6 जो आहे WL³/6e आहे त्याला 1/4 करा फक्त. 1/4 इंटू WL³/6e आहे म्हणजे इथं भेटतं तुम्हाला WL³/24e आहे. आणि ह्याचं जर डिफ्लेक्शन काढायचं आहे तर त्याला पण डेफिनेटली 1/4च करणार आहे तुम्ही. WL⁴/8e आहे याला 1/4 करा बस. WL⁴/32 म्हणजे 30च कन्सिडर करा त्याला, तर 30e आहे. तरी यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता WL²/16e आहे, WL³/48e आहे, WL³/24 आणि 5/384 WL⁴/e आहे. तर हे कशासाठी आहे, हे सिम्पली सपोर्टेड विथ पॉईंट लोड अँड UDL. तर मोस्टली हे नॉर्मली सगळ्यांना माहीत असतं आणि हा बेसिक डाटा आहे. हा परत एकदा मी फास्टमध्ये म्हणून सांगतो आहे की इथं जे हा व्हिडिओ बघणार आहेत मोस्टली त्या सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत. काही लोक जे नवीन असेल त्यांच्यासाठी फक्त जे सांगायचा उद्देश एकच आहे की करताना थोडं डिटेल करा. एक जर तुम्हाला गोष्ट माहिती आहे त्याबद्दल तर दुसरी पण त्याच्या आसपासचा जो डाटा आहे पूर्ण पिक्चर माहीत करून घ्या थोडक्यात. तर एक प्रॉपची व्हॅल्यू माहीत असून उपयोग नाही आहे, तुम्हाला प्रॉपर बीमची व्हॅल्यू पण माहीत असणं गरजेचं आहे. ह्यामध्ये पण जर तुम्हाला आज गॅमा सॅट विचारलं आहे, उद्या तुम्हाला विचारतील गॅमा ड्राय, तर ड्रायसाठी काय होणार आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 होणार आहे. तर तुम्हाला भेटतं G इंटू गॅमा डब्ल्यू ओवर 1 + E. म्हणजे मेन फॉर्म्युला काय होता, G + SE गॅमा डब्ल्यू ओवर 1 + E. म्हणजे हा मेन फॉर्म्युला लक्षात ठेवला. ह्यामध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 टाकलं तर ड्राय झालं, ह्यामध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 टाकलं तर ह्यामध्ये तुमचं काय झालं, नॉर्मली सॅच्युरेटेड सॉईल झाली. तर ह्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि मेजरमेंट्स ऑफ चौकट जे डोअर विंडोजसाठी जे इम्पॉर्टंट पार्ट आहे, जे सपोर्ट प्रोव्हाइड करतात शटर्स आणि ऑल्सो हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग द एंट्री ऑफ डस्ट एअर वॉटर, यासाठी चौकटचा वापर करतो आपण. मेजरमेंट्स ऑफ चौकट हे इम्पॉर्टंट आहे इन डिटरमाइनिंग द क्वांटिटी ऑफ वूड रिक्वायर्ड फॉर डोर्स अँड विंडोज. आणि युनिट्स ऑफ मेजरमेंट, ह्याचं जे युनिट ऑफ मेजरमेंट आहे ते क्युबिक मीटर आहे. सो ह्यानुसार पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर मित्रांनो शेवटी हेच सांगायचं होतं की असे एक्झाम्स येत राहणार आहेत. आणि हा जो डाटा आहे मोस्टली आपण इतके जेवढे ॲनालिसिस आजपर्यंत डिस्कस केले तर अजून पण डिस्कस करणार आहे. जेव्हा ॲक्च्युअल आन्सर की येईल तेव्हा तर व्हिडिओ पडेलच अजून आपले डिटेल्समध्ये. जेव्हा फॉरेस्टचे आन्सर की येईल तेव्हा मी जे पण एक्झाम्स जे मध्ये झाले होते मोस्टली आपले जे व्हिडिओज पडले नव्हते त्याच्यावर TPA असेल किंवा PCMC असेल किंवा जे आधी पण एक्झाम झालेत, तर ठीक आहे नवीन एक्झाम्स तर यार येत राहतील आणि नवीन ॲड रिक्रुटमेंट तर त्याचे व्हिडिओज पडत राहतील. पण जुन्या एक्झाम्सचं काय, ओल्ड ॲनालिसिस जोपर्यंत तुम्ही नाही करणार तुमचे जे चुका आहे तिथनंच ॲक्च्युली तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. जे चुका आहेत तुमच्या ते तिथून इम्प्रूव्ह होणार आहेत. बेस ते आहे ओल्ड एक्झाम्सचं. सो ओल्ड एक्झाम्सचा एक प्रॉपर ॲनालिसिस जे परत चार्ट मी ऑलरेडी दिलेलाच आहे
तोच चार्ट मी परत रिवाईज करून त्याच्यावर एक आपण येणाऱ्या काळात परत व्हिडिओ बनवून डिटेलमध्ये अजून एकदा समजून घेऊ की खरंच पॅटर्न जो TCSचा आहे तो कसा राहिला, की आधीच्या एक्झामनुसार आणि आताचे नवीन लेटेस्ट झाले NHPC पण झालेली आहे, NHPC TPA PCMC फॉरेस्ट. हे जेव्हा फॉरेस्टचे आन्सर की येईल तेव्हा सगळ्याच कंबाईन करून मी तुम्हाला एक प्रॉपर ॲनालिसिस देऊन आणि जे पुढचं आहे येणारे एक्झाम्स त्यासाठी नगरपरिषद असेल किंवा SSC JEE किंवा जिल्हा परिषद, पेटेंट डिझायनर, पनवेल आणि हे काय आहे फ्रेंड्स, ही कुठली एक्झाम आहे तर थोडी गेस करा, लॉजिक लावा, कोडिंग डिकोडिंग लावा. तर ही गेट आहे गेट. तर तुमचं गेट पण नॉर्मली आताच नोटिफिकेशन येणारच आहे थोड्या दिवसात. सो गेट असेल, हे असेल, बाकीचे बरेचसे एक्झाम्स जे येत राहतील नॉर्मली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या. तर स्टेट गव्हर्नमेंटच्या पण आता बरेचशा जे रिक्रुटमेंट्स आहेत ते ऑन दी वर्ज आहेत, ऑन दी वे आहेत. सो त्यानुसार तुमचं प्रिपरेशन चांगलं ठेवा आणि जे ॲनालिसिस आहे असं डिटेलमध्ये आणि थोडं फास्ट करायचा प्रयत्न करा. खूप पण त्याला काय म्हणतात, त्याला एकाच गोष्टीला घेऊन तिथंच धरून बसू नका. खूप वेळ एका पण टॉपिकमध्ये खूप जास्त पण देऊ नका. फास्ट टॉपिक कवर करून सगळे जे विषय आहेत तुमचे, जे कारण तुम्हाला बाकी पण गोष्टींसाठी वेळ द्यायचा. नॉन टेक्निकल असेल तुमचं रिझनिंग किंवा मराठी पण थोडं जरा टफ पडलं आय थिंक फॉरेस्टच्या पेपरला. सो असं बघण्यात आलेलं आहे. तर मराठी असेल, इंग्लिश असेल, जे लँग्वेजेस आहेत त्याला पण थोडं जरी इम्प्रूव्ह केलं असेल तर थोडं रीडिंग रायटिंग थोडं राहू द्या त्याचं पण. आणि त्यानुसारच तुम्ही जे PYQs आहेत ते सॉल्व करत राहा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये डेफिनेटली तुम्हाला चांगलं यश भेटावं आणि तुमचं ज्या पोस्टला पाहिजे त्या पोस्टला सिलेक्शन भेटावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ स्टॉप करतो फ्रेंड्स. थँक्यू फॉर वॉचिंग सिव्हिल ॲडिक्स.